संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांची ईडी चौकशी सध्या सुरू आहे। कथित खिचडी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी ही चौकशी केली जाते, पण सध्या सुडाचं राजकारण सुरू आहे असं चौकशीपूर्वी संदीप राऊत यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे। चौकशीला आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। भयानक परिस्थिती होती, लोक म्हणजे भुकेली राहत होती, अर्धपोटी होती, लोक मरत होती। अशा वेळी जबानला व्हॅल्यू होता, म्हणजे शब्दाला व्हॅल्यू होता आणि अशा वेळी कागदपत्र बनवू शकलो नाही आम्ही, ती गोष्ट खरी आहे। परंतु लोक पैसे घेत नसल्यामुळे आणि मी कुठलेही पैसे घ्यायला तयार नव्हतो, पहिली गोष्ट। कारण मी तेव्हा देखील मी गोरगरीब लोकांना खिचडी किंवा असं काही प्रकार वाटत होतो। माझ्या किचन, माझं छोटंसं एक किचन आहे आणि ह्या किचन जरा मी वाटत होतो आणि साळुंखे साहेब माझ्याकडे आले की आम्हाला किचन मिळेल का। मी स्वतः काही बनवलेलं नाही, त्यांनी माझं लेबर वापरलं, त्यांनी माझं मटेरियल वापरलं, त्यांनी माझं ट्रान्सपोर्ट वापरलं, त्यांनी माझं पॅकिंग मटेरियल वापरलं, त्यांनी माझं लाईट बिल, पाणी बिल, मी पैसे घेत नव्हतो तरी देखील त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे दिलेले आहेत आणि मी ते लोकांचा पगार दिलाय। खिचडी खात असताना तेव्हा कळलं नाही की ही खिचडी आम्हाला पचणार नाही। खिचडीचे पैसे स्वतःच्या मुलीच्या आणि सख्या भावाच्या अकाउंटमध्ये टाकल्यानंतर आता लवकरच संदीप राजाराम राऊतसाठी डबा घेऊन आर्थरोड जेलमध्ये जायला लागेल। तिकडे फक्त खिचडी भरून देऊ नको एवढंच झालं, म्हणून तू कितीही थैथयाट कर, कितीही तमाशा कर, तू आणि तुझा भाऊ आणि तुझं कुटुंब लवकरच आर्थरोड जेलमध्ये बसून खडी फोडताना आम्हाला दिसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।